देख रहे हैं अब तक न्यूज चॅनल। काय होते आजची पत्रकार परिषद? केंद्र शासनाच्या धोरणानुसार महाराष्ट्र शासन हे प्रीपेड मीटर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणण्याचा कार्यक्रम करत आहे आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने टेंडर ही पब्लिश त्या ठिकाणी झाले, टेंडर अलॉटमेंट झालं आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 5 कंपन्यांना ते काम देण्यात आलेलं आहे प्रीपेड मीटरच्या संदर्भात। तर प्रीपेड मीटरला सर्वात प्रथम आमचा विरोध आहे आणि त्या विरोधापायी आम्ही मालेगाव शहरामध्ये मालेगाव वीज ग्राहक बचाव समितीची रचना या ठिकाणी केलेली आहे। या समितीमध्ये बसलेले सर्व सन्माननीय सदस्य आहेत आणि समितीचं मुख्य हरकती ज्या आहेत त्या अशा आहेत की महाराष्ट्र शासनाने जे टेंडर दिलेले ज्या विविध कंपन्यांना, मुळात प्रीपेड मीटरची मागणी जनतेतून काही आलेली नाही। तर हे धोरण जे आहे हे केंद्राचं आणि महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे आणि ह्या धोरणापायी लुबाडणूक जी होईल ती सर्वसामान्य ग्राहकाची होणार आहे। प्रीपेड मीटरमध्ये वीज बिल वापरण्या अगोदर पैसे द्यायचे आहेत आणि आत्ताची जी रचना आहे त्या रचनेमध्ये वीज वापरल्यानंतर साधारण 2 महिन्यामध्ये आपल्याला वीज बिल द्यावं लागतं। इथं उलटं होणार आहे, इथं सुरुवातीला पैसे द्यायचे आणि नंतर वीज वापरायची आहे। त्याच दरम्यान वीज मीटर जर जळालं, ते घोड्याळ झालं, नादुरुस्त झालं आणि रिचार्ज जर प्रॉपर झाला नाही तर ती कुठल्या यंत्रणेकडे दाद मागायची त्याची कुठलीही स्पष्टता या ठिकाणी नाही। त्याचबरोबरीने हे या पोटी जो खर्च येणार आहे तो जवळपास 26,000 कोटीचा खर्च आहे आणि या 26,000 कोटी रुपये जे आहे ते सर्वसामान्य ग्राहकांकडनं जवळपास 30 ते 40 पैसे पर युनिट नुसार आकारले जातील अशी भीती महाराष्ट्र राज्यामध्ये जे या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत ते व्यक्त करीत आहेत आणि मार्च 25 पासून ते दर वाढवले जाणार आहेत अशा पद्धतीचं चित्र त्या ठिकाणी आहे। आधीच इथला सर्वसामान्य ग्राहक वीज दर वाढीला मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यात नव्याने हे जी येईल त्यात सर्वसामान्य ग्राहकांचं कंबर मोडणार आहे, म्हणून आमचा विरोध आहे। भूमिका काय राहणार आपली? आमची भूमिका अशी आहे की आम्ही एक साधारण अशा पद्धतीचे फॉर्म त्या ठिकाणी हरकतीचे तयार केलेले आहेत आणि आम्ही हे हरकतीचे फॉर्म संपूर्ण मालेगाव शहरात घरोघरी जाऊन भरून घेणार आहोत, हरकती घेणार आहोत आणि सर्वसामान्य माणसाला वीज प्रीपेड मीटरचे तोटे समजावून सांगणार आहोत आणि हे हरकतीचे मुद्दे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। याच्यामध्ये मालेगाव शहरातून जवळपास 1 लाख अर्ज देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि ही संपूर्ण जी भूमिका आहे ही जन आंदोलनाच्या रूपामध्ये उभी करणं आणि ते सरकारपर्यंत जनतेच्या मागण्या पोहोचवणं या स्वरूपाचं आंदोलन या पूर्ण काळामध्ये आम्ही सुरू करणार आहोत। अशी पण माहिती मिळाली आहे का हा मीटर प्रत्येक घराला लागणार नाही, घरगुतीला हा निर्णय मागे घेतला आहे। याच्यात असं आहे की या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी हे पण सांगू इच्छितो की साधारण ही योजना त्या ठिकाणी आणली गेली, त्या योजनेमध्ये 25/8/2022 रोजी टेंडर काढली गेली। ही टेंडर 5 कंपन्यांना दिली गेली। त्याच्या पोटी येणारा जो पैसा आहे तो महाराष्ट्र शासनाला आलेला आहे। तो पैसा कोणता? जवळपास साधारण 40,000 कोटीचा हा खर्च आहे। त्यापैकी 40% रक्कम जी आहे ती केंद्र शासन देणार आहे। ते केंद्र शासनाचा पैसा महाराष्ट्र शासनाकडे आलेला आहे आणि महाराष्ट्र शासन 26,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। हेच नाही तर मालेगाव नाशिक झोनसाठी एनसीसी या कंपनीची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे। एनसीसीने त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टरही नेमलेले आहेत आणि ही योजना धुमधडाक्यातपणे सुरू आहे। विविध समाज माध्यमांमध्ये या संदर्भातले व्हिडिओ येत आहेत। मुंबई शहरामध्ये कालचाच व्हिडिओ आहे की त्या ठिकाणी मीटर लावली जात आहेत, लोक विरोध करत आहेत पण मीटर लावली जात आहेत। नागपूरमध्ये मीटर लावली जात आहेत। प्रीपेड मीटर ही योजना बंद झालेली नाही। जर शासनाला खरोखर जर बंद करायची असेल तर आम्ही ज्या हरकती घेऊ आणि त्यानंतर शासनाने जर लिखित स्वरूपात सांगितलं की आम्ही योजना ही बंद केलेली आहे तर आमचं आंदोलन त्या दिवशी थांबून येईल।